हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यूट्यूब चॅनल. आणि आजचा जो आपला हा व्हिडिओ असणार आहे, हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना इंग्रजी भाषा शिकायची तर आहे, परंतु त्यांना ग्रामरच्या काही बेसिक गोष्टी माहीत नसतात किंवा ग्रामर का शिकलं पाहिजे इंग्रजी भाषा शिकताना ती गोष्ट माहिती नसते. तर आपल्याला आज आपला हा पहिला लेसन सुरू करायचा आहे. या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की भाषा काय असते, भाषेचं ग्रामर काय असतं, ग्रामरचं महत्त्व काय असतं. कारण आपण जी इंग्रजी भाषा शिकणार आहोत ती भाषा ही फॉरेन लँग्वेज आहे. म्हणजे आपली ती मातृभाषा नसून ती एक विदेशी भाषा आहे. त्यामुळे ग्रामर शिकणं आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर आपण आजच्या ज्या स्लाईड शो आहे त्यात आपण पाहणार आहोत की नक्की भाषा आणि ग्रामर यांचा असा कोणता महत्त्वाचा संबंध आहे की ज्यामुळे आपण कोणतीही भाषा शिकू शकतो. तर आपल्याला आज पहिला लेसन सुरू करायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण आपण यापुढे ही सिरीज चालू ठेवणार आहोत ज्यातून आपण इंग्रजी ग्रामर देखील शिकणार आहोत. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, लर्निंगची जी काही प्रोसेस आहे ती स्मूथ करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या लक्षात ठेवायला लागतात. जसं लुक ॲट द लँग्वेज जस्ट लाईक अ लँग्वेज, म्हणजे आपण भाषेला हे भाषेसारखं पाहिलं पाहिजे. परंतु आपल्याकडे काय होतं की कोणतीही भाषा शिकण्यासाठी खास करून विदेशी भाषा शिकताना आपल्याला खूप जास्त असा एक मोठा डोंगर आहे असं फील केलं जातं किंवा आपल्याला दाखवलं जातं की ही खूप डिफिकल्ट भाषा आहे किंवा डिफिकल्ट भाषा आहे. परंतु तसं काही नसतं. आपण भाषेला हे भाषेसारखंच पाहिलं पाहिजे. त्यानंतर भाषा शिकताना आपण ऑप्टिमिस्टिक राहायला पाहिजे, म्हणजे काय तर आशावादी राहायला पाहिजे. कारण ती एक भाषा आहे, आपण ती भाषा आरामात शिकू शकतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर जो आपला तिसरा पॉईंट आहे तो पॉईंट असा आहे की आता आपण कोणत्या स्थितीला आहोत ते पाहिलं पाहिजे. म्हणजे याआधी आपण जर का अभ्यास केलेला नसेल किंवा ग्रामर पाहिलं नसेल किंवा यापूर्वी पण आपण लँग्वेजविषयी कधी अभ्यास केला नसेल, तरी आता आपल्याला शिकायची इच्छा आहे. त्यामुळे आजचाच दिवस आहे तो पहिला मानला पाहिजे आणि आपण सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर कोणतीही जी भाषा आहे, ती भाषा शिकताना आपल्याला हॅपी राहायला पाहिजे आणि फ्लेक्सिबल, म्हणजे कधी-कधी तुम्हाला काही नियम्स नाही कळणार किंवा काही नियम्स खूप सोपे वाटतील. अशा दोन्ही ठिकाणी तुम्हाला फ्लेक्सिबल होऊन थोडंसं आपल्याला थोडंसं आपल्याला कम्फर्टेबल फील होईल असं वातावरण आपल्याला तयार करून घेतलं पाहिजे. सो या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. त्यानंतर आता आपण पाहूयात की लँग्वेजची नक्की डेफिनेशन काय आहे. म्हणजे जर का आपण भाषेला एका विशिष्ट व्याख्येमध्ये बंधित करण्याचा प्रयत्न केला तर नक्की लँग्वेज काय असतं ते पाहूयात. तर लँग्वेज म्हणजे काय आहे? द सिस्टम ऑफ कम्युनिकेशन इन स्पीच अँड रायटिंग दॅट इज यूज्ड बाय द पीपल ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप ऑर कंट्री. म्हणजे काय तर बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी विशिष्ट समूहाने किंवा संभाषणासाठी एखाद्या कंट्रीने वापरलेली जी काही सिस्टम असते, खास करून बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी, त्या सिस्टमलाच किंवा त्या प्रणालीलाच आपण भाषा असं म्हणत असतो. जर का आपण दुसरी एक व्याख्या पाहायचा प्रयत्न केला तर ती व्याख्या अशी आहे, द सिस्टम ऑफ साऊंड्स अँड रायटिंग दॅट ह्युमन बीइंग्स यूज टू एक्सप्रेस देअर थॉट्स, आयडियाज अँड फिलिंग्स. म्हणजे ही एक अशी विशिष्ट प्रकारची सिस्टम आहे. ती सिस्टम कशाची आहे? वेगवेगळ्या साऊंडची सिस्टम आहे, ज्यात आपण रायटिंग देखील करत असतो किंवा आपण बोलतही असतो. आणि खास करून जे ह्युमन बीइंग्स आहेत त्यांना आपल्या ज्या वेगवेगळ्या आयडियाज असतात, आपले विचार असतात, म्हणजे आपण थॉट्स असतात, आयडिया असतात किंवा ज्या आपल्या भावना असतात, त्या व्यक्त करण्यासाठी आपण या सिस्टमचा वापर करतो, या सिम्बॉलचा वापर करतो किंवा या अक्षरांचा वापर करतो. आणि यांच्यापासूनच आपली जी काही व्यक्त होण्याची प्रक्रिया आहे किंवा एक्सप्रेस होण्याची प्रक्रिया आहे किंवा कम्युनिकेशन करण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण होत असते. थोडक्यात काय तर लँग्वेज म्हणजे काय? आपले भाव, भावना किंवा आपले जे इमोशन्स वगैरे असतात ते व्यक्त करण्यासाठी, आपले विचार व्यक्त करण्यासाठी जे आपण टूल यूज करतो किंवा जे आपण साऊंड्स यूज करतो, त्यांची एक सिस्टम म्हणजेच भाषा आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो. त्यानंतर आपण जर का ग्रामरचा विचार केला की ग्रामर म्हणजे काय असतं? थोडक्यात आपण ग्रामर म्हणजे काय असतं ते पाहून घेऊयात. Rules of language governing the sounds, words, sentences and other elements as well as their combination आणि interpretation. थोडक्यात काय तर लँग्वेजचे काही नियम असतात किंवा भाषेचे काही नियम असतात. ते वेगवेगळे साऊंड्स असतात किंवा शब्द असतात किंवा काही वाक्य असतात.
इतरही काही वाक्याचे भाग असतात त्यांना गव्हर्न करत असतं, म्हणजे त्यांना ते चालवत असतात. उदाहरणार्थ आपण कोणतंही जे वाक्य बोलतो ते वाक्य बोलत असताना आपण एका विशिष्ट प्रकारच्या कॉम्बिनेशन यूज करत असतो किंवा विशिष्ट प्रकारचा सिक्वेन्स यूज करत असतो आणि त्यातनं आपण त्या वाक्याचा वाचल्यानंतर एक इंटरप्रिटेशन म्हणजेच एक आपला अर्थ आपण घेत असतो. थोडक्यात काय तर लँग्वेजला गव्हर्न करण्यासाठी जे काही रूल्स असतात ते रूल्स म्हणजेच थोडक्यात ग्रामर आपण असं म्हणू शकतो. नंतर पुढे जर का आपण ग्रामरचं महत्त्व पाहायचा प्रयत्न केला तर ग्रामरचं नक्की महत्त्व काय आहे? तर पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की जे काही इंग्रजी भाषा ही सेकंड लँग्वेज किंवा थर्ड लँग्वेज म्हणून शिकत असतात त्यांच्यासाठी ही एक नेटिव्ह लँग्वेज नाही आहे, म्हणजे त्यांची मातृभाषा नाही आहे. त्यामुळे त्यांना आधी भाषा शिकावी लागते. खास करून जी विदेशी भाषा आहे ती भाषा शिकावी लागते, पण ती भाषा शिकण्यासाठी आधी त्यांना ग्रामर शिकणं हे महत्त्वाचं असतं किंवा बेसिक जे काही स्ट्रक्चर्स असतात त्या भाषेचे जे काही वेगवेगळे नियम असतात ते पाहावे लागतात. त्यासाठी ग्रामर हे खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर ती लँग्वेज गव्हर्न करण्यासाठी जे रूल्स आहेत ते विशिष्ट रूल्स असतात ते वापरले तरच आपल्याला समोरचा काय बोलतो आहे किंवा आपण बोलतो आहोत त्यात एक अप्रोप्रिएटनेस येतो किंवा एक कम्युनिकेशनचा जो काही बॉन्ड आहे त्यात एक क्लॅरिटी यायला लागते. जर आपण चौथा पॉईंट विचारात घेतला तर आपल्याला जर का नवीन एखादी भाषा असेल तिच्या सिलेबल्सपासून किंवा तिच्या मूळ वर्णाक्षरांपासून तर वाक्य तयार करण्यापर्यंतचा जो काही पूर्ण प्रवास आहे तो पूर्ण आपण ग्रामरच्या थ्रू शिकू शकतो आणि त्यातनं भाषा शिकणं हे ग्रामरवर डिपेंडेंट होऊन जातं. त्यानंतर जे आपल्या भाषेचे वेगवेगळे स्किल्स असतात जसं की लिसनिंग आहे, स्पीकिंग आहे, रीडिंग आहे आणि रायटिंग आहे. म्हणजे कोणती भाषा आपण आधी ऐकत असतो, त्यानंतर बोलत असतो, लिहित असतो आणि वाचत असतो. हा एक विशिष्ट असा क्रम आहे LSRW. तर ते क्रम शिकण्यासाठी तुम्हाला ग्रामर शिकणं हे आवश्यक असतं. त्यानंतर आपली जी काही भाषा आहे तिला आपण अप्रोप्रिएटनेस प्राप्त व्हायला पाहिजे किंवा तिला इम्प्रेसिव्ह करण्यासाठी देखील ग्रामर शिकणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आपण जर का आता ग्रामरचा विचार केला तर आपण हे ग्रामर नक्की शिकू कसं शकतो किंवा आपण हाऊ टू लर्न ग्रामर. सो ग्रामर शिकण्यासाठी आपण बेसिकपासून सुरुवात केली तरीही चालतं किंवा ज्यांचं बेसिक पक्कं असेल त्यांनी डिरेक्टली ग्रामरच्या नियमांना हात लावला तरीही चालतं. परंतु जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला माहिती नसेल की ग्रामर कसं शिकलं पाहिजे, तर आपण बेसिक्सपासून सुरुवात केली पाहिजे आणि त्यासाठी आपण एखादं जर स्टँडर्ड पुस्तक असेल, जे आपलं उत्कृष्ट असं एखादं ग्रामरचं पुस्तक असेल, तर ते आपण फॉलो केलं पाहिजे. जे काही वर्ड्स असतात, त्यांच्या ज्या वेगवेगळ्या पोझिशन्स असतात किंवा एखादा शब्द आहे, त्याची पार्ट्स ऑफ स्पीच कोणती आहे, तो कुठे वापरला जातो, हे तुम्हाला हळू ग्रामरचे जे आपण बुक्स वाचायला लागतो किंवा जे वेगवेगळे बोलणारे स्पीकर्स असतात किंवा जर आपण रीडिंग केलं, त्यातनं हे आपल्याला कळायला लागतं. म्हणजेच काय, थोडक्यात आपण रीडिंग केलं पाहिजे, जे लोकं बोलतात त्यांना आपण ऐकलं पाहिजे, त्यानंतर आपण लिहिलं पाहिजे आणि प्रत्येक दिवस काही ना काही प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि ही जी काही आपली सर्व लर्निंग असते या लर्निंगचं आपण ॲप्लिकेशन ॲक्च्युअली रायटिंगमध्ये आणि स्पीकिंगमध्ये सुद्धा केलं पाहिजे. जेणेकरून आपण आपली जी लेवल आहे ती आणखी वरच्या लेवलला घेऊन जाऊ शकतो किंवा आपण आणखी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो. सो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. थोडक्यात काय तर आपण बेसिक्सपासून शिकलं पाहिजे, स्टँडर्ड पुस्तक वापरलं पाहिजे, वर्ड्स आणि त्यांच्या पोझिशन्स कोणत्या आहेत हे पाहिलं पाहिजे, त्यानंतर वाचलं पाहिजे, इतरांनी जे काही बोललेलं असतं त्याला व्यवस्थित ऐकलं पाहिजे, थोडंसं लिहिलं पाहिजे आणि जी काही प्रॅक्टिस आहे ती प्रत्येक दिवस केली पाहिजे आणि हे वरचे जे आपण नियम शिकतो याच नियमांचं आपण ॲप्लिकेशन देखील दररोज केलं पाहिजे. थोडक्यात काय, आता या दोनही गोष्टींचा आपण एक संबंध जोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे लँग्वेज आणि ग्रामर यांचा नक्की एकमेकांशी सहसंबंध कसा येतो. तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की लँग्वेज ही एखाद्या बॉडीसारखी आहे आणि ग्रामर हे त्या भाषेचं म्हणजेच काय त्या बॉडीचं एक स्केलेटन आहे. म्हणजे त्या भाषेचा तो सांगाडा आहे. थोडक्यात बॉडीमध्ये जर का सांगाडा नसेल किंवा स्केलेटन नसेल तर बॉडी ही उभी राहू शकत नाही. त्याचप्रमाणे लँग्वेजमध्ये जर ग्रामर नसेल तर ती भाषा देखील योग्य प्रकारे स्टँड करू शकत नाही. सो त्यामुळे आपल्याला ग्रामर शिकणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजेच ग्रामर खास करून जे बोलणारे व्यक्ती ॲज अ सेकंड लँग्वेज किंवा थर्ड लँग्वेज शिकत आहेत. इंग्लिशचा वापर ते सेकंड किंवा थर्ड लँग्वेज म्हणून करत असतील तर त्यांच्यासाठी हे ग्रामर शिकणं हे अतिमहत्त्वाचं असतं. होपफुली तुम्हाला या सर्व गोष्टी कळल्या असतील आणि जर तुम्हाला वाटतं की यापुढची देखील आपल्याला सीरीज पुढे अशी सुरू ठेवायची आहे ज्यात आपण ग्रामरचा बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे आपण सिलेबल्सपासून तर सेंटेन्स मेकिंगपर्यंतचा जो काही पूर्ण टप्पा असतो तो आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमधून पूर्ण करणार असतो.
करणार आहोत. तर होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल किंवा आवडला असेल, तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पुढे पाठवा. थँक यू सो मच. धन्यवाद.